नमस्कार मित्रांनो. आज आपण एक माळीवाडगाव या लोकेशनवरती आलोय. 3 HP सोलार पंप या ठिकाणी यांनी शक्ती कंपनीची निवड केली होती. तर हे ॲडव्होकेट विलास वाकचौरे या शेतकऱ्याचा हा सोलार पंप आहे. तर यांना देखील 90% अनुदानामध्ये जे ₹22,971 चा भरणा करून त्यांनी या सोलार पंपाची मागेल त्याला सोलार पंप या योजनेमधून निवड केलेली होती. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं, हे 3 एचपीचं सोलार पंपाचं जे स्ट्रक्चर आहे, हे आपल्याला वेगवेगळ्या 3 पोलवरती बघायला भेटतं आणि 2, 2, 2 असे प्रत्येकी 3 पोलवर आपल्याला वेगवेगळे पॅनल याच्यामध्ये इन्स्टॉल करायला येतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं, आता जो हा लाइटनिंग अरेस्टर आहे, हा एक वेगळ्या पद्धतीचा याच्यामध्ये शक्ती कंपनीने याच्यावरती एक R&D करून एक नवीन पद्धतीने जे पॅनलच्या मागच्याच बाजूला आपल्याला माउंट करता येईल अशा पद्धतीनं दिलं आहे. त्याच्यानंतर अजून हे इन्स्टॉलेशनचं काम प्रोसेसमध्ये हे जे पॅनल वगैरे सेट करणे चालू आहे. तरी पण एक प्रॉपर पद्धतीने आपण जे लेग टू लेग म्हणता येईल किंवा पॅनल टू पॅनल म्हणता येईल, त्या पद्धतीने गॅप ठेवून हे स्ट्रक्चर या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे. त्याच्यानंतर याची जी अर्थिंग आहे, तर आपल्याला बघायला भेटते ह्या बाजूला एक जे कंट्रोलर आहे 3 HP सोलार पंपाचं, त्याची पण अर्थिंग या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण जे कंपनीच्या गाईडलाईन आहे, SOP त्या पद्धतीने देखील आपण या साईटवरती साईज येते कंपनीची 20x20x12 त्या पद्धतीने आपण ही साईज या ठिकाणी जर दिली, त्याच्यामध्ये आपण जर मध्ये कन्सिडर केली तर 500x500x300 चा या ब्लॉकची साईज येते. त्याच्यानंतर कंपनीच्या गाईडलाईननुसार आपण या स्ट्रक्चरला हाईट देत असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आपण इन्स्टॉलेशन करतो, त्या ठिकाणी कमी जास्त हाईट न ठेवता जी प्रॉपर स्ट्रक्चरची हाईट आहे, ते याच्यामध्ये देत असतो. आणि जर तुम्ही बघितलं तर एक ऑप्शन आपल्याला या पंपामध्ये जी सेफ्टी किंवा प्रायोरिटी बारीक बारीक गोष्टीचं या कंपनीने लक्ष ठेवलेलं आहे. जसं आता जो हा पाईप दिले आहे आपल्याला पॅनल माउंटिंगसाठी, त्याला ही जर बाजूनी बघितली तुम्हाला, तर कॅप त्या पाईपामध्ये पाणी वगैरे जाऊ नये, जेणेकरून पाईपाला मधल्या बाजूनी गंज वगैरे लागणार नाही. तर ह्या बारीक बारीक गोष्टीची देखील ही कंपनी काळजी घेत राहते. त्याच्यानंतर ही जी वरची पॅनल माउंटसाठी जी आपल्याला पट्टी दिलेली, फ्रेम दिलेली, तिला खालच्या बाजून पाईपाला एक यू हुक लावून वरच्या बाजूनी याला 15चे 2 नट लावून याच्यामध्ये माउंट केलं असतं. त्याच्यानंतर हे पॅनल या स्ट्रक्चरवरती या फ्रेमवरती माउंट होतो. असे प्रत्येक पॅनल याच्यामध्ये माउंट होतो आणि 2 पॅनल माउंट करण्यासाठी आपल्याला अशा 3 पट्ट्याची आवश्यकता असते. जर आपण कन्सिडर केलं तर 3 HP पंपामध्ये आपल्याला 9 पट्ट्या अशा याच्यामध्ये लागतात. 9 पट्ट्या आणि 9 यू क्लॅम्प याच्यामध्ये यूज होता. त्यानंतर मागच्या बाजूला जर बघितलं आपण, मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लाइटनिंग अरेस्टर आहे, ते इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे. तर त्याला या बाजूनी ह्या क्लॅम्प दिलेल्या आहे आता. तर या क्लॅम्पच्या साहाय्याने कसं माउंट करता येईल, याला आपण पहिले वेगळा एक कॉलम करून पाठीमागच्या बाजूला एक गड्डा करून याला माउंट करत होतो. तर सध्या त्याची आवश्यकता नाही आता या सोलार पंपामध्ये. कस्टमरला नेम प्लेट याच्यामध्ये प्रोव्हाइड करत असते प्रत्येक कंपनी. प्रत्येक पंपाला ही एक कंपनी मार्फत नेम प्लेट शक्ती कंपनी प्रोव्हाइड करत असते. सेम एक नेम प्लेट या ग्राहकाला देखील इथं कंपनीनं प्रोव्हाइड केलेली आहे. याच्यामध्ये कंपनीचा जो टोल फ्री नंबर राहतो 1800 103 5555, या नंबरला कॉल करून जर कस्टमरची काही समस्या असेल, काही या सोलार पंपामध्ये प्रॉब्लेम असेल, तर तो प्रॉब्लेम त्यांना सांगून तो आपण सॉर्ट आउट करू शकतो. त्याच्यानंतर इथं 5 वर्ष देखभाल व दुरुस्ती कालावधी जो दिलेला आहे, इथं देखील आपण याची तारीख टाकू शकतो. म्हणजे आज जर आपण इन्स्टॉलेशन केला, तर आजपासून 5 वर्ष कंपनी या कस्टमरला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. त्याच्यानंतर याच्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला मेन्शन करायला येतात. लाभार्थ्याचे नाव देखील आपण याच्यावरती टाकू शकतो. लाभार्थी क्रमांक आपण ज्याला MT ID किंवा MK ID असं म्हणतो,
तर तो देखील आपण या प्लेटवर टाकू शकतो. त्याच्यानंतर गाव, तालुका आणि जिल्हा या सगळ्या गोष्टी टाकता येतात. त्याच्यानंतर प्रकल्पांतर्गत स्थापित केलेले सोलार पंपाची क्षमता म्हणजे किती कॅपॅसिटीचे, किती HP सोलार पंप आहे. त्याच्यानंतर सौर कृषी पंप कार्यवाही दिनांक म्हणजे कधी याच्यावर झाली होती कार्यवाही. प्रकल्पाची किंमत आता जर हे 22,971 रुपये जर या ग्राहकांनी या सोलार पंपासाठी अमाऊंट ऑनलाईन पे केली असेल तर 2,21,971 असं काहीतरी याची म्हणजे 100% अमाऊंट येते. त्याच्यापैकी 10% अमाऊंटच ग्राहक भरत असतो आणि उर्वरित जी 90% अमाऊंट आहे ही आपल्याला केंद्र शासन आणि राज्य सरकार असं ही दोघं मिळून पे करत असतात. त्याच्यानंतर जर बघितलं प्रत्येक शक्ती पंपामध्ये तुम्हाला 3 HP, 5 HP आणि 7.5 HP एक कंट्रोलर सोबत एक असा DCDB बॉक्स आपल्याला बघायला भेटतो. या बॉक्समध्ये जे पॅनलचे DC इनपुट कनेक्शन आहे तर हे एंटर करतं. याच्यामध्ये आपल्याला SPD आणि MCB अशा 2 गोष्टी बघायला भेटतात, जेणेकरून प्रोटेक्शनसाठी या DC प्रोटेक्शनसाठी या कंट्रोलरच्या प्रोटेक्शनसाठी या कंपनीनं हा SPD इथं प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर या SPD थ्रू ही जी DC पॉवर जाती ती या कंट्रोलरला जाती आणि या कंट्रोलरमध्ये पॉवर आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण पंप ऑन करतो त्यावेळेस ही मोटरला ही पॉवर प्रोव्हाइड होऊन ही मोटर चालू किंवा बंद आपण करू शकतो. याच्यामध्ये आपण शक्ती फार्मर ॲप म्हणून एक ॲप पण या पंपासाठी आपल्याला भेटतं. आणि हे जे तुम्ही खाली एक वायफाय डोंगल जर बघितलं तर याच्यामध्ये एक सिम कार्ड असतं. त्या सिम कार्ड थ्रू त्याच्यात GPS लोकेशन आणि या पंपाला ऑनलाईन मॉनिटरिंगसाठी हे डिव्हाइस इथे लावलेले आहे. शक्ती फार्मर ॲप थ्रू आपण हा पंप याच्यावरती मोबाईलवरून ऑन ऑफ करू शकतो. आता जर हे कस्टमर आपण बघितले शेतकरी तर सध्या राहायला हे गंगापूर या लोकेशनला आहे. तर तिथून हे या पंपाला ऑन किंवा ऑफ म्हणजे ऑनलाईन मॉनिटरिंग देखील करू शकता. आणि असं बऱ्याच काही या सोलार पंपामध्ये ॲडव्हान्स गोष्टी शक्ती कंपनी ही आपल्याला प्रोव्हाइड करत असते. आता जर बघितलं आपण तर ह्यो 2.5 इंची पाईप आपल्याला 3 HP सोलार पंपासाठी या कंपनीने दिलेलं आहे. जर आपण मोटर चालू वगैरे करून बघितलं तर चालू करताना काय प्रेशर पाण्याचं येतं आपल्याला ते पण बघायला भेटेल. त्याच्यानंतर हे जे केबल शक्ती कंपनीने इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करून दिलेले आहे तर आपण बघू शकता 2.5 स्क्वेअर mm 1100 व्होल्ट ISI मार्क असलेलं हे केबल आपल्याला या कंपनीनं प्रोव्हाइड केलेले आहे. 35 मीटर केबल आपल्याला ही कंपनी प्रोव्हाइड करत असते. प्रत्येक जो 30 मीटरचा हेड येतो पंपाला किंवा विहिरीसाठी जो आपण पंपाचं सिलेक्शन करतो त्याच्यासाठी आपल्याला हे केबल प्रोव्हाइड करत असते. जर आपण पाण्याचं प्रेशर बघितलं तर 3 HP सोलार पंपामध्ये आपल्याला आता लाईव्ह या पाण्याचं प्रेशर बघायला भेटतंय. ह्या पाण्याचं किती प्रेशर आहे ते आपण ह्या सध्याच्या कंडिशनला आता जर बघितलं तुम्ही तर 2:10 झालेले आहे आणि ह्या वेळेला आपल्याला हा या पाण्याचा प्रेशर बघायला भेटतोय. तर सर तुम्ही हे जे सोलारचं ॲप्लिकेशन केलं तर सोलारसाठी तुम्ही कधी ॲप्लिकेशन केलं होतं? मला 2-3 महिने झाले. 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही सोलारसाठी ॲप्लिकेशन करून शक्ती कंपनीची निवड केलेली होती. त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 महिन्यात हा पंप पोच झाला. तर पंप पोच होण्याच्या पहिले तुम्हाला आमच्या ऑफिसवरून काही कॉल आला होता का? इंटिमेशन भेटलं होतं का? हा फोन येतो. फोन आला तर फोन आल्याच्या हा अच्छा. तर फोन आल्याच्या नंतर तुम्हाला काय काय गोष्टी सांगण्यात आल्या जसं की तुम्हाला सगळं मटेरियल चेक करून घ्या किंवा मटेरियल चेक करून घ्या सगळं आणि याची खोली विहिरीची हेड बद्दल पण विचारलं आणि तुम्हाला असं सांगितलं का की तुमचा पंप पोच झाल्या आम्ही इन्स्टॉल करून देऊ किंवा अच्छा म्हणजे आता तुम्हाला हा पंप कधी प्रोव्हाइड झाला होता? आम्हाला म्हणजे रविवारी म्हणजे 2 दिवसापूर्वी आणि कालच तुमच्याकडे इन्स्टॉलेशन साठी आपली टीम आली होती.
पण काल काही कारणास्तव हा पंप दुपारी इन्स्टॉल झाला. म्हणजे थोडंसं काम याचं आज पेंडिंग होतं. तर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस पंप डिलिव्हरी झाला, तर प्रॉपर याचं मोबाईलवरती ऑनलाईन मॉनिटरिंग ऑप्शन ऑन करून मोबाईलवर पण चालू करून दिलंय आणि त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन देखील प्रॉपर पद्धतीने केलंय. मुलांनी काम कशा प्रकारे केलं? छान केलं काम चांगलं. कंपनीची क्वालिटी चांगली आहे. मटेरियल या कंपनीचं खूप चांगलं आहे. ओके. धन्यवाद सर. तर सर्वांना विनंती आहे, असंच शक्ती कंपनी आपण चूज करा आणि चांगल्या क्वालिटीचे मटेरियलसाठी पण देखील लाभार्थी व्हा आणि या कंपनीचं जर कोणाला सर्व्हिससाठी काही प्रॉब्लेम असेल, तर आपण डायरेक्टली जो आपण याच्यावरती बघितला नेम प्लेटवरती 1800 103 55 55 या नंबरवर कॉल करून किंवा त्या कंपनीचा मेल आयडी त्याच्यावर कंप्लेंट करून आपण आपली तक्रार देखील नोंदवू शकता. जर 5 वर्षात कोणाला शेतीपंपाचा किंवा सर्व्हिसला काही प्रॉब्लेम आला, मोटर चालू वगैरे बंदला, काही इश्यू आला, तर तुम्ही या कंपनीचं सर्व ऑनलाईन सिस्टम आहे. तर त्या पद्धतीने कंप्लेंट नोंदवून ऑनलाईन त्याचा म्हणजे तक्रारीचा 5 वर्ष सर्व्हिसचा देखील लाभ घेऊ शकता. मित्रांनो, हा जो पंप आहे तर आपले जे 2 कार्यकर्ते ह्या मुलांनी हा पंप या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे आणि आपण यांना एक 8 दिवसाचं श्री साई सोलार मार्फत ट्रेनिंग देखील इन्स्टॉलेशनचं प्रोव्हाइड केलेलं होतं. आतापर्यंत यांनी बरेच सोलार पंप इन्स्टॉल केलेले आहे आणि एक नंबर क्वालिटीचं काम हे करत असतात. अजून यांच्या टीममध्ये बरेच मेंबर आहे. ॲट अ टाईम हे लोकं 4 पंपाचं काम यांचं एका दिवसाला चालू असतं. म्हणजे डेली 4 पंप हे इन्स्टॉल करतात. आपलं निजाम पठाण आणि इरशान पठाण असं हे 2 आपल्याकडं मेंबर आहे आणि बरेच पंप त्यांनी आतापर्यंत आपले शक्ती कंपनीचे इन्स्टॉल केलेले.